समतोल फाउंडेशननं घर सोडून पळून आलेल्या 1 लाखाहून अधिक मुलांचं मनपरिवर्तन करत राष्ट्रप्रवाहात आणलं। हे काम सरकारपेक्षा मोठं असल्याचं कौतुकोद्गार गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काढलेत। ठाण्यातील श्रीराम व्यायामशाळा इथे आयोजित समतोल फाउंडेशनचे सचिव विजय जाधव लिखित हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचं प्रकाशन भोयर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट माधवी नाईक आणि उद्वेली बुक्सचे प्रकाशक विवेक मेहत्रे उपस्थित होते। यावेळी बोलताना भोयर यांनी समतोल फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक केलं। समतोल फाउंडेशनसारख्या संस्थांमुळे समाजाचा समतोल राहतो। ज्या काळात भौतिक सुखासाठी लोक धावाधाव करतायत अशा काळात आमदार केळकर, विजय जाधव यांसारखी माणसं समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी झटत आहेत। अशा काळात आमदार संजय केळकर, विजय जाधव यांच्यासारखी माणसं समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी झटत आहेत। अशा व्यक्तींमुळेच हा समाज तरुण आहे। संस्थेनं आजवर विविध कारणांनी घर सोडून पळून आलेल्या लाखो मुलांना संस्थेच्या शेल्टरमध्ये आणून त्यांचं मनपरिवर्तन केलंय। 1 लाखाहून अधिक मुलांना त्यांचे पालक मिळवून देत त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणलंय। हे काम सरकारपेक्षा मोठं असल्याचं सांगत भोयर यांनी कौतुक केलं। हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकात संस्थेच्या कार्याचा आढावा, लेखकाचे अनुभव, संघर्ष आणि हरवलेल्या मुलांमध्ये झालेलं मनपरिवर्तन, राबवलेले उपक्रम याचा उहापोह करून पुस्तक मी माझ्या कार्यालयामार्फत पोलीस अधिकाऱ्यांना पाठवेल, तसंच शासनाकडून जास्तीत जास्त सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहील असं भोयर यांनी सांगितलं। समतोलचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांनी संस्थेचे कार्याचा आढावा घेतला। ते म्हणाले, हे पुस्तक काल्पनिक नसून प्रत्यक्ष अनुभव आहे। जेव्हा एखाद्या अपयशातून नैराश्य येतं अशा वेळेला हे पुस्तक निश्चितच प्रेरणादायी ठरेल। घर सोडून पळून आलेली मुलं ही स्टेशन परिसरात राहून गुन्हेगारांच्या संपर्कात येतात आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात। पण समतोलनं आजवर सुमारे 1,18,040 मुलांचं मनपरिवर्तन करत त्यांना मामणोली येथील केंद्रात शिक्षण आणि संस्कारांच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रवाहात आणल्याचं केळकर यांनी सांगितलं। संस्थेला देणाऱ्या हातांचे आभार मानताना त्यांनी तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त नंदकुमार चंत्रे यांची आठवण सांगितली। संस्थेनं दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे 2 गाळ्यांची मागणी पालिकेकडे केली होती, मात्र गाळ्यांचं भाडं परवडणारं नसल्यानं संस्थेचं कार्य पाहून चंत्रे यांनी स्वतःच्या खिशातून 5 वर्षाचं भाडं आगाऊ भरलं। असे अनेक हात पुढे येत असून संस्थेच्या अन्नदान उपक्रमाचा गेल्या 9 वर्षात सिव्हिल रुग्णालयातील सुमारे 8.5 लाख रुग्ण नातेवाईकांनी लाभ घेतल्याची माहिती देखील केळकर यांनी दिली। राजकारणाचा काही भरोसा नाही, पण समाजकार्य रात्रीची सुखाची झोप देते अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या। मुक्काम पोस्ट प्रकाशन केलं आणि समतोलबद्दल काय सांगता? आज ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी केळकर यांच्या निमंत्रणावर मला या ठिकाणी उपस्थित होण्याची संधी मिळाली। निश्चितच एक अतिशय उत्कृष्ट, अतिशय चांगलं आणि समाजाला दिशा देणारं पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे। याचं काम करणारे आदरणीय विजयजी जाधव, त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की समाजामध्ये इतकं उत्कृष्ट काम करून ह्या समाजातले हरवलेल्या मुलांना त्यांचं घर पुन्हा एकदा मिळवून देण्याचं कार्य ह्या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे। त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।